ईव्हीएमचे कोणतेही बटन दाबा, मत कमळालाच मिळणार। याबाबतचे अनेक व्हिडिओ आणि बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच होय, ईव्हीएम मशीन हॅक करता येते असे खुले आव्हानच गुजरातमधील एका कॉम्प्युटर इंजिनियरने निवडणूक आयोगाला दिले। राहुल मेहता है, राहुल चिमनभाई मेहता, राहुल चिमनभाई मेहता, मिस्टर मेहता, राहुल मेहता जी हैं, दिल्ली आईआईटी के कंप्यूटर साइंस ग्रेजुएट हैं, विदेश में काम किया है। उन्होंने अपना सॉफ्टवेयर तैयार किया और एक जुगाड़ वीवीपैट मशीन बनाई। तुमचं मशीन मला विकत द्या, ते मशीन कसे हॅक करता येते याचे प्रात्यक्षिकच मी तुम्हाला करून दाखवतो असे सांगत या इंजिनियरने एका ईव्हीएम मशीनची किंमत असलेला 40,000 रुपयांचा डिमांड ड्राफ्टच निवडणूक आयोगाला पाठवला। असे असले तरी निवडणूक आयोगाने मात्र यावर मौन राखले। नमस्कार मित्रों, मेरा नाम है राहुल चिमनभाई मेहता। मैं ये आपको दिखाना चाहता हूँ कि वीवीपैट के अंदर किस तरह का प्रोग्राम रखा जाए तो कागज के वोट कैसे बदल सकते हैं। इलेक्ट्रॉनिक वोट तो बदल ही सकते हैं, कागज के वोट कैसे बदल सकते हैं। महत्त्वाची बाब म्हणजे ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो, यासाठी हे मशीनच हटवा असा नारा देत 50 संघटना एकवटल्या आहेत। कोणतेही बटन दाबले तरी मत भाजपाला जाते असे मेसेज आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर देखील फिरू लागलेत। यहाँ पर ईवीएम की चर्चा भी काफी हो रही है। अच्छा, हम सब साक्षी हैं कि वीवीपैट ने फिर एक बार ईवीएम की ताकत को बढ़ा दिया और इलेक्शन कमीशन ने खुद ने चैलेंज रूप में कहा मैं ये रखता हूं, आप आइए, गलत है तो हमें सीधे करके दिखाइए। A few moments later, वीवीपैट में कागज के वोटों की चोरी कैसे हो सकती है वो यहाँ पे मैं आपको डेमोन्स्ट्रेशन दूंगा। जब नया वोटर आया तो उसे भी ये पर्ची नहीं दिखी थी, और जब उसने अगला वोटर आया तो उसने बनाना दबाया तो प्रोग्राम ने वही पर्ची राइट चलाकर वापिस दिखा दी। वही पर्ची आपने दूसरे वोटर को दिखा दिया, वोट नहीं गिरा, वही पर्ची दूसरे को दिखा दी और लाइन बंद कर दी। अब आपको दिख रहा है वापिस को, अब इसने लाइन बंद किया, चुपचाप ऊपर छापा है। ये नहीं साथी, ईव्हीएम मशीन खरेच हॅक होते का? होय, ईव्हीएम मशीन हॅक होते, मी ते करून दाखवतो असे आव्हानच गुजरातमधील इंजिनियर राहुल मेहता याने निवडणूक आयोगाला दिले। आज आपण इकडे ईव्हीएम मध्ये कशी चोरी होऊ शकते इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट ते दोघांची आपण याच्यावर लाईव्ह डेमो करू। तर हे डेमो दाखवण्यासाठी आपल्याकडे हे जे आहे ते हे आपला बॅलेट युनिट आहे आणि हा बॅलेट युनिट कंट्रोल युनिट पण आहे। तर बॅलेट आणि कंट्रोल युनिट इकडेच आहे आणि हा आपला वीवीपॅट आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकतो का आपण ज्याला वोट देतो त्याची पावती निघते। तर मी आतापर्यंत जी जुनी पावती होती सगळी ती काढून टाकली। आता याच्यामध्ये कुठली पावती नाही आहे, आपण आत बघू शकता कुठली पावतीच काहीच नाही आहे। ठीक आहे, एक पण वोटिंग नाही झाली आहे। हा आपला प्रिंटर आहे, इकडून पावती निघते आणि ते आपण आता इकडे ते वोटिंग करून बघू काय याच्यामध्ये कशी चोरी होते। जे ईव्हीएम मशीन आहे ती ईव्हीएम मशीन राहुल चिमनभाई मेहतानी बनवली आहे आणि या मशीनमध्ये आपण ही चोरी कशी होणार ते करून दाखवू। हे जे आहे ते दिल्ली आयआयटी पासून पास आउट सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत। त्यानंतर त्यांनी US जाऊन MS केला, म्हणजे कम्प्युटर सायन्सवर त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे आणि त्यांनी ही ईव्हीएम मशीनमधून मध्ये कशी चोरी होऊ शकते ते आपल्या ईव्हीएम मशीनतून दाखवलं आहे। आणि जर हा प्रोग्राम इलेक्शन कमिशनच्या ईव्हीएम मशीनमध्ये पण आहे तर त्याच्यामध्ये पण अशी चोरी होत आहे, हे आमचा क्लेम आहे। तर हे जे बॅलेट युनिट आहे त्याच्यामध्ये आपण पहिले वोटिंग करू आणि कशी चोरी होऊ शकते ते काळ्या काचच्या माध्यमातून आपण बघू। तर हे पहिले बॅलेट युनिट आहे ना आपलं, एक मिनिट ते बघा, ते केळ्याची पावती दिसते। मग 2 वोटर आले, दोघांनी केळ्याला मत दिलं। ठीक आहे, आता हे आपल्याला स्पष्ट झालं, दोघे वोटर सॅटिस्फाईड झाले आणि आपली पावती बघून गेले। त्यानंतर तिसरा वोटर येतो आणि त्याने समजा कलिंगडला मत दिलं। मग एक कलिंगडला मी इकडे बटन दाबलं आहे, आता आपण तिकडे पावती चेक करू तर कलिंगडची पावती आली, बरोबर। आतापर्यंत 3 वोटर्स आलेत, 2 केळ्याचे आणि 1 कलिंगडचे, बरोबर। आता त्यानंतर समजा हा वोटर निघून गेला, त्यानंतर जो वोटर येतो तो त्याच मेंटॅलिटीचा आहे, त्याला पण कलिंगडला मत द्यायचं आहे। म्हणजे इकडे कसं आहे आपण बघतो का एका घराचे लोक येतात, एका सोसायटीचे लोक येतात, एका एरियाचे लोक येतात, त्यांना एकाला मत द्यायचा असतो एका चिन्हाला। तर त्याप्रमाणे आपण इकडे बघतो की जो चौथा आला त्यांनी कलिंगडला मत दिलं। आतापर्यंत हे कलिंगडची पावती पण आली। मग आतापर्यंत आपण काय बघतोय का 2 केळ्याचे वोटर्स आले आणि 2 जे आहे ते कलिंगडचे वोटर आले आणि दोघांनी आपल्या वोट देऊन आपली पावती बघितली। कोणीही सफरचंदाला वोट नाही दिलं आणि सफरचंदाची पावती पण नाही बघितली आणि याच्या अगोदर आपण चेक केलं होतं, एक पण पावती याच्यामध्ये नव्हती। तर आता हे समजा इलेक्शन संपलं, आता आपण इलेक्शनचा रिझल्ट बघू। तर इलेक्शनचा रिझल्ट हे बघा, इकडे इलेक्शनचा रिझल्ट काय म्हणतोय, 2 इकडे सफरचंद आहे, 1 केळा आहे आणि 1 कलिंगड आहे। म्हणजे एक मत केळ्याचे
आणि कलिंगडचा चोरी होऊन जे आहे ते सफरचंदला गेलं। पण आपण त्याची जे आपण वोटिंग केली त्याची आपण पावती बघितली आहे, तर आपल्या पावतीवर विश्वास आहे। भरपूर आमदार जे इलेक्शन हारले ते पावती बघायला म्हणतात, त्यासाठी त्यांनी पैसे भरले आणि ते म्हणतात 100% EVMची जी जर मोजणी केली तर चोरी पकडली जाईल। तर आमचं असं म्हणणं आहे की जर आपण याच्यामध्ये उघडून बघू तर काहीच 100% मॅचिंग सोबत इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट या दोघांची 100% मॅचिंग होईल। मग हे इकडे बघा केळा एक आलाय, हा एक सफरचंद आहे, त्यानंतर बघा एक कलिंगड आहे आणि हा चौथा जर बघितला तर तसंच परत एक सफरचंद आहे। म्हणजे 2 सफरचंद, एक केळा आणि एक कलिंगड, जसं आपण इलेक्ट्रॉनिक वोट बघतोय तसंच पेपर वोट आपल्याला भेटलं। म्हणजे आपल्या समोर इकडे काय झालं, ती चोरी झाली, इलेक्ट्रॉनिक वोटची पण झाली आणि पेपर स्लिपची पण झाली। तर जर कोणी असं बोलत असेल का इलेक्ट्रॉनिक वोट जे भेटले आहेत त्याला व्हीव्हीपॅटच्या कागदाशी पेपरशी मॅच करून करा की चोरी पकडली जाणार, तर आमचं हे आम्ही स्पष्ट दाखवतोय की अशी काय चोरी पकडली जाणार नाही। आता आपण हे समजून घेऊ की ही चोरी झाली कशी। त्यासाठी आपण हे थोडासा मागे जाऊया आणि हे आपल्याकडे जे पॅम्पलेट्स आहे याच्यामध्ये बघूया। हे पहिलाचा व्हीव्हीपॅट होता 2010-11 मध्ये। हरिप्रसादजी इलेक्शन कमिशनमध्येच काम करायचे आणि इलेक्शन कमिशनमध्ये ते पुण्याच्या कलेक्टरेटमधून त्यांनी EVM मशीन काढून त्याच्यामध्ये चोरी कशी होऊ शकते आणि ती चोरी हॅकिंगच्या माध्यमातून कशी होऊ शकते हे दाखवलं। आमची ही जी मशीन आहे त्याच्यामध्ये हॅकिंग होत नाही, त्याच्यामध्ये इनसाइड टेम्परिंग आहे। आज चोरीचा प्रोग्राम टाकून चोरी केली जाते, पण त्यांनी त्यावेळी ती जी मशीन होती ती हॅकेबल होती आणि त्याच्यामध्ये हॅकिंग कशी होती ते करून दाखवलं। आज पण यूट्यूबवर त्याचा व्हिडिओ आहे आणि कुठलाही विरोधी पक्ष तो व्हिडिओ पसरवायला तयार नाही आहे। तर तो व्हिडिओ जो तिकडे पडला आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी जर जेव्हा याचा हे चोरी करून दाखवली हॅकिंगची त्यावेळी, तर याच्यामध्ये देशामध्ये उठाव आला आणि तो मॅटर सुप्रीम कोर्टमध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टची जज आहेत त्यांनी असं म्हटलं की आपण ज्याला वोट करतो त्याची इलेक्ट्रॉनिक वोट तर आपल्याला काय दिसत नाही, मग याचं व्हेरिफिकेशनसाठी काहीतरी झालं पाहिजे की ज्यांनी त्याला वोट दिलं आहे त्याला काहीतरी भेटलं पाहिजे, त्याला काहीतरी दिसलं पाहिजे असं। तर त्यांनी त्या इलेक्शन कमिशननी त्यानंतर याच्यामध्ये हे व्हीव्हीपॅट लावला। आता तो व्हीव्हीपॅट लावला होता, तो व्हीव्हीपॅटचा हा ओरिजिनल व्हीव्हीपॅट आहे 2017चा अगोदरचा, जून 2017च्या अगोदर। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे जो काच आहे ना, हे पारदर्शी काच आहे। मग याच्यामध्ये आत लाईट पेटली नाही पेटली तरी आपल्याला आत काय आहे ते स्पष्ट दिसायचं। नंतर त्यांनी कुठेतरी जून 2017च्या नंतर याच्यामध्ये काळा काच लावला। तो हा काळा काच आहे, याच्यामध्ये जेव्हापर्यंत आत लाईट नाही पेटत तेव्हापर्यंत आपल्याला काय दिसणार नाही। मग हा काळ्या काचमुळे जी चोरी होते ती कशी होते ती आपल्याला बघायचं। हे यावेळी जी लाईट पेटायची ती 15 सेकंडसाठी पेटायची। आपण आता बघितलं याच्यामध्ये लाईट पेटते, ती लाईट 15 सेकंडसाठी पेटत होती आणि आता जी आहे ती लाईट फक्त 7 सेकंडसाठी पेटते। ब्युरो रिपोर्ट, सुवर्ण महाराष्ट्र लाईव्ह।